सौदी अरेबियामधील मक्केमध्ये सध्या हज यात्रा सुरू आहे। सौदीमधील तीव्र उष्णतेमुळे 550 भाविकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। यामध्ये इजिप्तचे 323 तर जॉर्डनच्या 60 भाविकांचा समावेश आहे। इराण, इंडोनेशिया आणि सेनेगल या देशांमधल्या नागरिकांचा देखील मृत्यू झालेला आहे, तर हजारोंच्या संख्येने भाविक आजारी पडतात। त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत। तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रामधून 19,000 हज यात्रेकरू हजला गेलेले असून त्यातील बहुतांश यात्रेकरू हे सुखरूप आहेत। यात राज्यातील 5,000 यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची देखील 5 हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। आपल्यासोबत महाराष्ट्र हज कमिटीचे अध्यक्ष आशिफ खान आहे। हजमध्ये जी दुर्घटना घडलेली आहे त्या संदर्भात काही माहिती पुढे आली आहे का, किंवा नातेवाईकांनी तुमच्यासोबत संपर्क जेव्हा साधला तेव्हा तुम्ही नातेवाईकांना काही माहिती देऊ शकले का? दुर्घटना म्हणता नाही येते, अगं दुर्घटना नाही झाली, अव्यवस्थेच्या कारणास हे सर्व जे घडत आहे ते हाजींच्याकडे दुर्लक्ष म्हणा काही अव्यवस्था होत आहे तर त्या कारणास हे सर्व प्रकरण होत आहे। त्यांना सुखसुविधा मेडिकल सुविधा काहीच नाही तिथं भेटत आहे। त्याच्या दुर्लक्षामुळे बरेच हाजी एन्जॉर्ड होत आहे आणि खूप मोठा त्रास होत आहे। एकूण महाराष्ट्रातले किती हज यात्रेकरू गेले होते? महाराष्ट्रातून 19,900 हज यात्रेकरू गेले होते। त्यांचं काही नाव कळलं? हे 5 कोण आहे, कुठल्या जिल्ह्यातले? आता नाव माहीत नाही आहे, कारण की ते बऱ्याच हाजींना त्या आमच्या खादिम हुज्जाजनी ॲडमिट केलं आहे। त्यापैकी जे जास्त होते त्यांना आता आज संध्याकाळपर्यंत माहीत होऊन जाईल। मी सेंट्रल हज कमिटीचे जे CEO साहेब आहे आफाकी साहेब, त्यांना सध्या विचारलं का महाराष्ट्रातले हज यात्रेचा का एन्जॉर्ड आहे, किती मृत्यू झाला। त्यांचं म्हणणं आहे का आमच्यापाशी काही माहिती नाही। 5 लोकांचा मृत्यू झाल्याची एक प्राथमिक माहिती पुढे येत आहे। याला अजून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। मात्र महाराष्ट्र हज कमिटीचे जे प्रतिनिधी तिथे गेले त्यांच्याकडनं ही माहिती आलेली आहे। कॅमेरामॅन अतुल हेडेसह तुषार कोहडे, ABP माझा, नागपूर। तर याबद्दलच अब्दुल सत्तार यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी। हजला गेलेल्या यात्रेकरूंचे चुकीच्या व्यवस्थापनामुळे हाल होत आहेत, काहींचा मृत्यू देखील झाल्याची माहिती मिळते। काय नक्की त्याबद्दल अपडेट आहे? नाही, खरं म्हणजे आताच आमचे हजचे सर्व अधिकाऱ्यांची मी आज सकाळी मीटिंग घेतली आणि मीटिंग घेतल्यानंतर तिकडचे आमचे एकूण हजला गेलेले 20,972 लोक आपल्या राज्यातून हजला गेलेले आहेत। त्यापैकी ही जी एक आमचा जो हजला गेलेला आहे एकाचा मृत्यू हे घाताने झालेला आहे। त्यांचं नाव शाहीन बेगम आहे, त्या जळगावच्या राहणारे आहे। आणि विशेषतः एक समरीन मेमन म्हणून आहे, ते अमरावतीचे आहे। सायरा बानो या मुंबई उपनगरचे आहे। मुस्तफा अहमद मुंबई आणि मोहम्मद नईम ही यवतमाळ। अशा पद्धतीने याच्यामधले 4 लोक जे आहे ते नैसर्गिक मृत्यू पावलेले आहे, एक उष्णघाताने मृत्यू पावलेला आहे। आणि ह्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर आमच्या महाराष्ट्र शासनाकडून आमचे MD, आमचे सरकारचे लोक केंद्र सरकारशी आणि सौदी गव्हर्नमेंटशी सातत्याने त्यांच्या संपर्कामध्ये, आणि जे हाजी गेलेले आहे ते सर्व सुरक्षित राहावं, त्यांना सर्व सूचना दिल्या जाईल का तिथला उन्हाचा तापमान पाहिल्यानंतर आपल्या लोकांना होणारा त्रास त्याची टायमिंगनुसार त्यांनी ते सर्व प्रक्रिया करावी अशी त्यांना विनंती वेळोवेळी करण्यात आली, आपल्या महाराष्ट्र हज कमिटीकडून करण्यात आली। पण त्याच्या व्यतिरिक्तही सौदी गव्हर्नमेंट आता त्यांचा 1 तासाला 2 तासाला दररोज 3-4दा त्या गव्हर्नमेंटशी बोलल्या जातो, सौदी गव्हर्नमेंटशी। आणि आपल्या देशाच्या भारत देशाचे जे त्या ठिकाणची व्यवस्था करणारी जी केंद्रीय हज कमिटी आहे तीही सर्व माहिती घेऊ लागली। अशा पद्धतीने जसं जसं आमच्याकडे सर्व माहिती येईल ती सर्व माहिती जमा करणं, ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं, संबंधितांना तिथे जे आहे त्यांच्या सुरक्षितेसाठी महाराष्ट्र सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून ज्या काही मदत करता येईल ती सर्व मदत करू लागलो। शेवटी हे जे झालेलं आहे हे फार म्हणजे आपल्या देशामध्ये किंवा जगामधल्या लोकांना किंवा राज्यामधल्या लोकांना जे काही त्या ठिकाणी उष्णतेच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर 550 लोकपर्यंत अशी ब्रेकिंग न्यूज मे बी पाहिली। ॲक्च्युअल आपल्या राज्यामधून जे
20,000 पेक्षा जास्त लोक जे हजला गेलेले ते सुरक्षित कशी राहील, त्यांना काय मदत महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारकडून केली जाईल, सौदी गव्हर्नमेंटशी आमचा सातत्याने संपर्क चालू आहे. सर, महाराष्ट्र हज कमिटी आहे, त्यातले काही सदस्य आरोप करतायत की इम्तियाज काझी जे ईओ आहेत त्यांच्याकडून हलगर्जीपणा करण्यात आला, प्रत्येक हाजीकडून 3.25 लाख रुपये घेण्यात आले, मात्र जे योग्य व्यवस्थापन आहे महाराष्ट्र सरकारकडून किंवा त्या विभागाकडून ते करण्यात आलं नाही, त्यामुळे अशा गैरसोयींना सामोरं जावं लागण्यात आलंय असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, खरं म्हणजे ही केंद्रीय हज कमिटी जी असते आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचा भारत सरकार आणि सौदी अरब सरकार या दोघांमध्ये तिकडची व्यवस्थेचा पूर्ण हे केला जातो. राज्याची जबाबदारी म्हणून कदाचित याच्यामध्ये चुकून ज्या काही आपण बोलू लागलो किंवा हज कमिटीच्या सदस्यांनी असं केलं आहे तर निश्चित याचीही चौकशी केली जाईल आणि ते जबाबदार असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. पण माझ्या माहितीप्रमाणे सातत्याने आमचा सर्व, कारण की हे काम इतका पवित्र आहे, हजला जाणारे जे आमचे बहीण असेल, बांधव असेल, वयोवृद्ध असेल, तरुण असेल, या सर्वांना सुरक्षित तिथं पाठवणं, त्यांची सुरक्षितता पाहणं आणि याच्यामध्ये पैशाची व्यवस्था तुम्ही जे सांगितले असा कोणताही पैसा डायरेक्ट आम्ही कोणाकडून घेत नाही. जे काही नियमाने ठरवलेलं आहे तेच घेतात आणि घेतल्यानंतर याचा जी काही व्यवस्थापन समितीच्याकडून काही चुका झाल्या असेल तर निश्चित महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादाला बोलून मी ही सर्व माहिती चौकशी करून त्यांच्याकडे रिपोर्ट सादर करेल, जेणेकरून राज्याचे हाजी जे गेलेले आहेत सौदी अरेबियाला ते सुरक्षित राहायला पाहिजे, त्यांच्या घरापर्यंत यायला पाहिजे. आणि दुर्दैवाने म्हणा किंवा काही कारणं असतो की नैसर्गिक लाखो लोक जमा झाल्यानंतर अशी घटना जी घडली, मी जे ब्रेकिंग न्यूज पाडलं आम्हालाही शॉक लागला. आम्ही त्याच्याबद्दल तीव्र त्यांच्या जे काही परिवार आपले गेलेले त्यांच्यासोबत आम्ही माहिती घेऊन ह्या दुःखामध्ये त्यांच्या सहभागी आहे. मदत करणार आहात? निश्चित आपल्याकडे जोपर्यंत पूर्ण आकडा येत नाही, आकडा आल्यानंतर आपले नैसर्गिक मौत होणं वेगळं आहे आणि या उन्हामुळं झालेल्या जे आहे त्यांना मदत करण्यामध्ये कुठे बी, कारण की ते लोक बिचारे जे हजला जातात ती पवित्र हज यात्रा त्यांच्या म्हणजे जसं आपण म्हणतो आत्मा आणि परमात्मा या अल्लाह तालाला साक्षी ठेवून त्या ठिकाणी हजला जाणारे लोक, त्यांच्यावर हे जे काही अशा पद्धतीमध्ये या 550मध्ये राज्याचे जे लोक असतील निश्चित महाराष्ट्र सरकार त्यांना मदत करेल. सर, अशा पवित्र कार्यक्रमाच्या वेळी गैरसोय झाली, काही मिसमॅनेजमेंट झालं, त्यामुळे हे सगळं घडलं. त्यामुळे आता तुमच्याच शिवसेनेच्या अल्पसंख्याक विभाग आहे ते आणि काही मुस्लिम संघटना या सगळ्या कारभाराविरोधात महाराष्ट्रातली जी हज कमिटी आहे, ईओ आहेत इम्तियाज काझी, यांच्या विरोधात देखील आता आंदोलन करणार आहेत. कसं पाहता याकडे? नाही, निश्चित मला सर्वाला विनंती आहे, जे काही इम्तियाज जलीलकडून चुकलं असेल त्यांची जरूर त्यांनी तो जे काही कायद्याच्या चौकटीमध्ये त्यांना अर्ज द्यावा, लेखी द्यावा, मी त्यांचीही चौकशी करेल. पण मला माझ्याकडं जे आज शासनाकडून जी अधिकृत माहिती आलेली आहे त्यामध्ये एक जी डेथ झालेली आहे तर याच्यामुळं आणि ही जी नैसर्गिक मृत्यू जे होतो ते प्रत्येक वर्षी काही ना काही कारणं असतो, पण त्याची महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारकडून ज्या ज्या माहिती निघल कोणाच्या हलगर्जीपणेमुळं हे घडलं असेल तर निश्चित त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तर आपण पाहतोय की हज यात्रेकरूंना ज्या हाल अपेक्षा सहन कराव्या लागल्या आणि ज्याच्यामध्ये काहींचा मृत्यू झाला या संदर्भात योग्य ती चौकशी करून कारवाई केली जाईल असं मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलंय. कॅमेरामन अनुप रस्तोगीसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.